नमस्कार विद्यार्थी मित्र हो. In last period we have studied about the Mendeleev periodic table and Mendeleev's law. To revise this, Mendeleev's periodic law. The physical and chemical properties of the elements are the periodic functions of their atomic masses. हे तो स्टडी केलेलं आहे आपण. But there are some merits of the Mendeleev periodic table. The first is the when Mendeleev arranged the number of elements in the increasing order of their atomic masses and when detailed study about the physical and chemical properties of the elements, and then he prepared his periodic table according with their properties. ज्यावेळेस मेंडेलिव्हने पिरियडिक टेबल तयार केला त्यावेळेस त्याने फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीचा विचार करून पोझिशन ऑफ द एलिमेंट फिक्स केलेली होती पिरियडिक टेबलमध्ये. बट वेन ही प्रिपेअर हिज पिरियडिक टेबल, the atomic mass of the some elements are automatically corrected. Initially, this is the first merit. When the elements are placed in the periodic table, the atomic mass of the some elements are corrected. काही एलिमेंटचा ॲटॉमिक मास करेक्ट झालेला आहे. त्याच्यापैकी पहिला दिलेला आहे बेरिलियम. इनिशियली द ॲटॉमिक मास ऑफ द बेरिलियम इज 14.09. बट वेन बेरिलियम इज प्लेस्ड इन द periodic table according with their properties, the atomic mass of the beryllium is corrected, and that is nothing but the 9.4. In the periodic table, in Mendeleev periodic table, the atomic mass of the beryllium is 9.4. म्हणजे इथं पहिलं मेरिट सांगता येईल की ॲटॉमिक मास ऑफ दी सम एलिमेंट्स वेअर करेक्टेड. ॲटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट्स are corrected. पण कधी? when the elements are placed in the periodic table accordance with their properties. त्यांच्या प्रॉपर्टीप्रमाणे जर हे एकाच ग्रुपमध्ये असलेल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी सेम आहेत अशी ज्यावेळेस बेरिलियमची मांडणी केली गेली त्यावेळेस बेरिलियमचं अगोदरचं जे काय ॲटॉमिक मास होतं ते कॅन्सल होऊन ॲटॉमिक मास त्या ग्रुपनुसार आपल्याला 9.4 द्यावं लागले की त्यावेळेस आपण त्याच्या प्रॉपर्टीचा विचार केलेला आहे. म्हणजे पहिलं मेरिट सांगता येईल की ॲटॉमिक मास ऑफ द सम एलिमेंट्स वेअर करेक्टेड. त्याचं एक्झाम्पल आहे बेरिलियम. सेकंड, रिलेटेड टू द व्हॅकंट प्लेसेस. व्हॅकंट प्लेसच्या बाबतीत काय? व्हेन दी मेंडेलिव्ह प्रिपेअर हिज पिरियडिक टेबल ॲट दिस टाईम ही हॅड लेफ्ट द 3 व्हॅकंट प्लेसेस इन हिज पिरियडिक टेबल. यस्टरडे वी हॅव स्टडीड इट. अशा 3 रिकाम्या जागा सोडलेल्या होत्या. ही रिप्रेझेंट द ॲटॉमिक मास ऑफ दीज एलिमेंट्स. Atomic mass of the first vacant element is 44, then 68 and then 72. He indicate the atomic mass of these elements and also he predicted the properties of these elements. केवळ तो atomic mass देऊन थांबलेला आहे. These are the undiscovered element, but he left the 3 vacant places in his periodic table and he give the किंवा he represent the atomic mass of these elements 44, 68 and 72. Not only represent the atomic mass of these elements, also he predict the properties of these element. ज्या 3 एलिमेंटचा शोध लागलेला नव्हता पण त्यांच्यासाठी त्याने 3 रिकाम्या जागा सोडल्या होत्या त्यांचे ॲटॉमिक मास नंबरही त्याने रिप्रेझेंट केले आणि या ठिकाणी जे काय शोध लागल्यानंतर नवीन एलिमेंट येतील त्यांच्या प्रॉपर्टी अशा असतील असंही त्याने रिप्रेझेंट केलं होतं. हे प्रेडिक्टेड अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स अँड ही गिव्ह द नेम ऑफ दीज एलिमेंट्स आर रिस्पेक्टिवली एका बोरॉन, देन एका ॲल्युमिनियम अँड देन एका सिलिकॉन. बट आफ्टर द डिस्कवर्ड ऑफ दीज एलिमेंट्स बाय द मॉडर्न सायंटिस्ट द नेम ऑफ दीज एलिमेंट्स आर रिस्पेक्टिवली स्कँडियम, गॅलियम अँड जर्मेनियम. म्हणजे ज्यावेळेस नवी मॉडर्न सायंटिस्टने या व्हॅकंट प्लेसच्या ठिकाणी असलेल्या एलिमेंटचा शोध लावला गेला त्यावेळेस एका बोरॉन जे काय मेंडेलियन नाव दिलं होतं त्याला स्कँडियम नाव दिलं गेलं, एका ॲल्युमिनियमला गॅलियम नाव दिलं आणि एका सिलिकॉनला जर्मेन नाव दिलं. ॲट दिस टाईम व्हेन दे डिटरमाइन द ॲटॉमिक मास ऑफ दीज एलिमेंट्स, द ॲटॉमिक मास ऑफ दीज एलिमेंट्स आर करेक्टेड विच इज प्रेडिक्टेड बाय द सायंटिस्ट मेंडेलिव्ह. When they detailed study about the properties of these elements, modern scientists detailed study about the properties of these elements, they found that the properties of these elements are exactly similar which is predicted by the Mendeleev. जेव्हा या 3 एलिमेंटचा शोध मॉडर्न सायंटिस्टने लावला गेला
त्यावेळी त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीचा स्टडी केला, त्यावेळी त्यांना त्या प्रॉपर्टी जशाची तसे आढळून आल्या होत्या की ज्या अगोदरच मेंडेलिव्हने सांगितलेल्या होत्या. दिस इज द सेकंड मेरिट ऑफ द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. थर्ड इज द ॲट द एंड ऑफ द 19th century 1900 ह्या 19th centuryमध्ये ॲट द एंड ऑफ द 19th century when the noble gas element were discovered, जेव्हा या नोबल गॅस एलिमेंटचा शोध लागलेला होता, दीज आर दी हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अँड रेडॉन. जेव्हा या नोबल गॅस एलिमेंटचा शोध लागला गेला, देन मेंडेलिव्ह अटॅच्ड दीज ग्रुप एलिमेंट, इट इज नथिंग बट द झिरो ग्रुप एलिमेंट. Mendeleev attached these elements at the right side of his periodic table, and that is nothing but the zero group elements. At this time, that Mendeleev periodic table is known as the Mendeleev's modified periodic table. जेव्हा झिरो ग्रुप अटॅच केला गेला की ज्या एलिमेंटचा मेंडेलिव्हने शोध लावलेला नव्हता, पण 1900 शतकच्या दरम्यान या एलिमेंटचा शोध लागला गेला. मेंडेलने ते एलिमेंट जसे तसे उचलले आणि त्याला ॲट द राईट साईड ऑफ द पिरियडिक टेबलला अटॅच केले आणि त्याला नाव दिलं झिरो ग्रुप एलिमेंट्स. अँड ॲट दिस टाईम दॅट पिरियडिक टेबल इज नोन ॲज द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. पण याच्यामध्ये पुस्तकाच्या बाहेरचं आणखी एक मेरिट आहे की जे आपलं रेफरन्स बुकमध्ये दिलेलं आहे की मेंडेलिव्ह वॉज ए फर्स्ट सक्सेसफुल सायंटिस्ट ट्राय टू इन्क्लुडेड द ऑल एलिमेंट्स इन हिज क्लासिफिकेशन. मेंडेलिव्ह हा पहिलाच सक्सेस सायंटिस्ट आहे की ज्यांनी सगळे एलिमेंट त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये मांडले होते, क्लासिफिकेशनमध्ये ॲड केले होते. बिफोर द मेंडेलिव्ह, डोबेरायनर अँड नेवलॉन्ड कॅन नॉट इन्क्लुडेड ऑल द नोन एलिमेंट इन हिज पिरियडिक टेबल. ड्यू टू दिस रिझन यू कॅन से दॅट मेंडेलिव्ह वॉज ए फर्स्ट सक्सेसफुल सायंटिस्ट ट्राय टू इन्क्लुडेड द ऑल एलिमेंट्स इन हिज क्लासिफिकेशन. दीज आर दी थ्री मेरिट्स ऑफ द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. पहिले सांगितलेले ॲटॉमिक मास ऑफ द सम एलिमेंट्स वेअर करेक्टेड ॲटोमॅटिकली बिकॉज एलिमेंट्स आर प्लेस्ड इन द पिरियडिक टेबल अकॉर्डन्स विथ देअर केमिकल प्रॉपर्टीज. त्याच्यामुळे केमिकल प्रॉपर्टीचे जे एलिमेंटचे प्रॉपर्टी सेम आहेत असे एलिमेंट एका ग्रुपमध्ये मांडल्यामुळे ॲटोमॅटिकली त्यांचे ॲटॉमिक मास काही एलिमेंटचं करेक्ट झालेले. सेकंड, when Mendeleev prepared his periodic table, at this time he had left the 3 vacant places in his periodic table, and he represent the atomic mass of these elements, vacant place elements. Atomic mass of the first element is 44, second is 68, and third is 72. And he give the name of these elements are respectively Eka boron, Eka aluminum, and Eka silicon. He predicted the properties of these elements. When these vacant place elements were discovered by the modern scientists, they found that the atomic mass of these elements are exactly similar which is predicted by the Mendeleev. At the same time, when they detailed study about these elements, vacant place elements, and they found these elements, they detailed study about the properties of these elements, they found that the properties of these elements are also exactly similar which is predicted by the Mendeleev. And the modern scientists give the name of these elements are respectively scandium, gallium, and germanium. And last is at the end of the 19th century, when the noble gas element were discovered, the Mendeleev attached these noble gas elements at the right side of his periodic table, and he gave the name of these elements are zero group elements. And when zero group element or noble gas element is attached to the Mendeleev periodic table, then that Mendeleev periodic table is known as the Mendeleev's modified periodic table. Mendeleev periodic table is also known as the short form periodic table. Mendeleev periodic table ला दुसरे नाव आहे short form periodic table. And these are the merits of the Mendeleev periodic table. Today stop here.